महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक तेजस्वी तारा, भक्ती आणि अभंगाचे शिखर व्यक्तिमत्व म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाशी नाळ जोडलेलं एक पवित्र स्थान म्हणजे देहू. देहू हे पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीच्या काठावर असलेलं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र, संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आणि कर्मभूमी. दाक्षिणात्य वास्तुशैलीशी मेल साधणाऱ्या भव्य अशा प्रवेशद्वारातून आपण देहू गावात प्रवेश करतो. पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले देहू हे गाव. या गावामध्ये यायचं असेल तर पुणे रेल्वे स्टेशनवरून सरकारी बसेससुद्धा उपलब्ध होतात. याच गावात तुकाराम महाराजांच्या जन्मापासून ते वैकुंठ गमनापर्यंतचे अनेक प्रसंग घडले. आज हे गाव महाराष्ट्राचे एक प्रमुख तीर्थस्थान आहे. तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ, गाथा मंदिर आणि वैकुंठ गमन स्थान हे पाहणार आहोत. काही अंतरावरच दुसरे असेच मोठे प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं. 14 टाळकरी प्रवेशद्वार हे त्याचे नाव. या प्रवेशद्वारावर संत तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांच्या मूर्त्या बसवण्यात आलेल्या आहेत. देहूच्या 14 टाळकरी प्रवेशद्वारातून आत पाऊल पडताच मन आपोआप शांत होतं, कारण समोर उभा असतो देहूचा चिंतामणी. माऊलींच्या पवित्र भूमीत वारीला निघालेल्या भक्तांच्या प्रत्येक चिंता अलगद पुसणारा तो हा चिंतामणी. मनातल्या सगळ्या चिंता त्या गणेशाच्या चरणी ठेवून आपण पुढील वाटेला निघतो आणि मग डोळ्यासमोर उलगडतं देहूचा भक्तिरंग. आजूबाजूला रंगीबेरंगी हारांची दुकाने, ताज्या फुलांचा सुगंध दरवळत असतो. माऊली माऊली या नामघोषात फुलांइतकीच भक्तीही ओसंडत वाहत असते. पेढ्यांच्या दुकानातून येणारा गोड वास बालपणाच्या आठवणी जागवतो, तर खेळण्याच्या दुकानात थांबलेली लहान मुलांची निरागस नजर या वाटेलाही जिवंतपणा देते. उन्हात चालताना उसाच्या रसाचा एक घोट क्षणात थकवा विसरायला लावतो आणि वाटतं वारी ही केवळ चाल नाही, ती अनुभवाची एक अवस्था आहे. आता आपण अशा जागी चाललोय जिथं उभं राहिलं की छाती आपसुकच भरून येते. इथं जन्म झाला त्या माणसाचा ज्याच्या ओव्या आजही आपल्याला जगायला शिकवतात. तर मंडळी, आता आपण संत तुकाराम महाराजांचं जे जन्मस्थान म्हणजे ज्यांचं जे राहता वाडं होतं तिथे आलेलो आहोत. तर मग चला तिथे दर्शन घेऊयात. वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा वाडा संपूर्ण लाकडी खांबावरती उभारला आहे. अनेक वर्ष जुना असलेला हा वाडा आता सध्या सुस्थितीत आहे. थोडीफार मोडकळ झालेली दिसते आणि या वाड्याच्या मधोमध पाहायला मिळते ती संत तुकाराम महाराजांची देखणी मूर्ती. इथल्या प्रत्येक कोपऱ्यात नामाचा गंध आहे, त्यागाची आठवण आहे आणि साधेपणाची शिकवण आहे. या मूर्तीचे दर्शन घेऊन आपण जातो संत तुकाराम महाराजांच्या पत्नी म्हणजेच जिजामाता यांच्या मंदिराकडे. जिजामाता यांचं मंदिर आजही या वाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. केला निरंकार गाथा घेऊनी नदी आली वर इंद्रायणी. गाथा घेऊनी नदी आली वर इंद्रायणी. काय गुन्हा केला पंढरीनाथा, काय गुन्हा केला पंढरीनाथा, इंद्रायणी डोंगरी. तर मंडळी, संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान आता आपण पाहिलेलं आहे. आता आपण चाललोय देऊळ वाड्याकडे, म्हणजे जिथे संत तुकाराम महाराजांचं जे मंदिर आहे ते पाहण्यासाठी. संत तुकाराम महाराज यांचं जन्म ठिकाण पाहून आल्यानंतर समोरच दिसते सुबक दगडी चिऱ्यांनी बांधलेले तुकाराम महाराजांचे मंदिर. एखाद्या गढीच्या दरवाजासारखे महाद्वार. या महाद्वारावर गरुड विमानावर आरूढ असलेल्या तुकोबारायांची प्रतिमा आहे. आत जाताच समोरच धार्मिक प्रतीके कोरलेला दगडी बांधणीचा मोठा सभामंडप व त्यापुढे तुकाराम महाराजांचे मंदिर दिसते.
तुकोबा रायांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी 1723 मध्ये देऊळ घाटावर हे मंदिर उभारले होते. या रांगेत उभं राहिल्यावर वेळ थांबल्यासारखी वाटते. कोणी डोळे मिटलेत, कोणी मनातलं ओझं उतरवतंय. इथं उभं राहून काही मागावंसं वाटत नाही. फक्त एवढंच, जे आहे ते जपता यावं आणि जे मनात आहे ते हलकं व्हावं. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरात आपण प्रवेश करतो. प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन आपण पुढील दर्शनासाठी निघतो. त्यानंतर आपण श्री हरेश्वर मंदिरामध्ये येतो. येथे आल्याच्या नंतर श्री महादेवांच्या पिंडीचं दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते. श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या अजोड प्रतिभेने जशी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच उत्कट भक्तिभावाने संत तुकाराम महाराजांनी आपले अभंग लिहिले. तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील संत मंडळींचे शिरोभूषण मानले जातात. संत बहिणाबाई यांचे अभंग हे त्यांच्या वैयक्तिक जीवनातील अनुभव, विठ्ठलावरील भक्ती आणि व्यावहारिक ज्ञानाचे सुंदर मिश्रण आहेत. अशा ह्या महान व्यक्तीचं दर्शन घेऊन आपण पुढे जातो. जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिला मंदिर हे मंदिर एका विशिष्ट दगडावरती बांधण्यात आलं आहे. ज्या दगडावरती संत तुकाराम महाराजांनी कठोर तपश्चर्या केली होती आणि हेच ठिकाण वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानले जाते. मंदिराची रचना हेमाडपंथी असून ते खास राजस्थानी दगडाने बांधले आहे. मंदिराच्या प्रांगणात दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतो. या शिला मंदिराचं उद्घाटन भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते झालं आहे. विठ्ठल रखुमाई मंदिरातील सभामंडप हा दगडी बांधकामाचा असून तो मुख्य गाभाऱ्यासमोर आहे. आषाढी एकादशीच्या काही दिवस आधी संत तुकाराम महाराजांच्या पादुका पंढरपूरला ज्या पालखीतून घेऊन जातात, तीच ही पालखी. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ त्या सभा मंडपात बसलो होतो. तिथून बाहेर आल्याच्या नंतर आम्हाला श्री गरुड मंदिर दिसलं. तिथे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा असं हे श्री गणेशांचं मंदिर.
मंदिर प्रांगणातील सर्व दैवतांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो इंद्रायणी नदीच्या तीरावरती.